नमस्कार. साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये आपलं स्वागत आहे. लोन प्रीपेमेंट या विषयावर आज आपल्यासोबत बोलतोय. कोणतीही बँक ग्राहकाला ज्यावेळी कर्ज मंजूर करते त्यावेळी परतफेडीची मुदत देखील ठरवून दिलेली असते. त्यानुसारच त्या कर्जाचे मासिक हप्ते ठरवून दिले जातात. मात्र ग्राहकाजवळ काही जर अतिरिक्त रक्कम उपलब्ध झाली तर ग्राहक त्या कर्जामध्ये मासिक हप्त्यांच्या व्यतिरिक्त रक्कम जमा करू शकतो. याला प्रीपेमेंट असं म्हणतात. गृहकर्ज, तारण कर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज हे कर्ज घेतल्यावर ते काही दिवसानंतर किंवा काही महिन्यानंतर जर अतिरिक्त रक्कम उपलब्ध झाली तर कर्जाच्या प्रीपेमेंट बाबत ग्राहकाच्या मनात विचार येणं स्वाभाविक आहे. काही ग्राहक पार्ट प्रीपेमेंट तर काही ग्राहक फुल प्रीपेमेंट करतात. काही जण कर्जाचं ओझं डोक्यावरून खांद्यावर आणतात तर काही जण एकदमच खाली उतरवून टाकतात. प्रत्येक जण आपापल्या आर्थिक परिस्थितीनुसार आणि नियोजनानुसार हे प्रीपेमेंट करत असतो. सर्वसाधारणपणे गृहकर्जाचा व्याजदर हा फ्लोटिंग असतो. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार फ्लोटिंग व्याजदराने घेतलेल्या कर्जावर प्रीपेमेंट चार्जेस लागू नसतात. मात्र जर तुम्ही गृहकर्ज हे फिक्स व्याजदरानं घेतलं असेल तर त्याला प्रीपेमेंट चार्जेस लागू शकतात. तसंच तुम्ही जर नॉन इंडिव्हिज्युअल कर्ज घेतलं असेल म्हणजे स्वतःच्या नावावर न घेता स्वतः प्रोप्रायटर किंवा पार्टनर किंवा संचालक असलेल्या फर्मच्या नावावर जर तुम्ही कर्ज घेतलेलं असेल तर तुम्हाला त्या कर्जाच्या प्रीपेमेंटसाठी चार्जेस लागू शकतात. पर्सनल लोन किंवा कार लोनचे व्याजदर हे फिक्स असतात, फ्लोटिंग नसतात. त्यामुळे पर्सनल लोन, कार लोन, टू व्हीलर लोन जर तुम्ही मुदतीच्या आत फेडत असाल म्हणजे फुल प्रीपेमेंट करत असाल तर उर्वरित रकमेच्या अंदाजे 2 ते 4% प्रीपेमेंट चार्जेस तुम्हाला लागू शकतात. अर्थात बँकेचं किंवा फायनान्स कंपनीचं धोरण, त्यांचे नियम, त्या कर्जाचा प्रकार यानुसार प्रत्येक बँक किंवा फायनान्स कंपनीचे प्रीपेमेंट चार्जेस वेगवेगळे असू शकतात. बहुतांश सहकारी बँकांमध्ये प्रीपेमेंट चार्जेस घेत नाही. हा त्यांच्या धोरणाचा आणि नियमाचा भाग आहे. प्रीपेमेंट करण्यासाठी काही ग्राहकांच्या मागण्या सुद्धा अवास्तव असतात. त्यांना समजावताना आमचा अक्षरशः कस लागतो. एका साहेबांनी 2020-21 मध्ये गृहकर्ज घेतलं. 2025 मध्ये त्यांच्याकडे काही अतिरिक्त रक्कम उपलब्ध झाली. तेव्हा कर्ज खात्यात ती रक्कम त्यांना भरायची होती आणि कर्ज मुक्त व्हायचं होतं म्हणजे फुल प्रीपेमेंट करायचं होतं. त्यांनी मला माहिती विचारली. मला जेवढी माहिती होती तेवढी मी त्यांना सांगितली आणि प्रीपेमेंटसाठी बँकेत जा म्हणून सांगितलं. मग साहेब म्हणाले, मी एकदम इतकी रक्कम कर्ज खात्यामध्ये भरतोय तर माझा फायदा काय? म्हटलं साहेब, ज्या दिवशी तुम्ही कर्ज रक्कम त्या कर्ज खात्यामध्ये भरताय त्या दिवसापर्यंतचं व्याज तुम्हाला द्यावं लागेल, नंतरचं व्याज लागणार नाही. तेव्हा साहेब म्हणाले, नाही, मी कर्ज रक्कम मुदतीच्या आतमध्ये भरतोय तर मला व्याजात सूट मिळाली पाहिजे. त्या अमुक ग्राहकाला बँकेनं इतकी सूट दिली, मग मला द्यायला काय हरकत आहे? ज्या ग्राहकाला बँकेनं व्याजात सूट दिली होती त्या ग्राहकाचं नाव साहेबांनी बरोबर सांगितलं, पण त्या प्रकरणाची अर्धीच माहिती साहेबांना होती. राहिलेलं अर्ध सत्य मी त्यांना सांगितलं. त्या ग्राहकाचं कर्ज खातं एनपीए मध्ये गेलं होतं. 3 महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ ग्राहकाने कर्जाची परतफेड नियमित केली नाही तर ते कर्ज खातं नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजेच एनपीए मध्ये जातं. त्याला भरमसाठ असा दंड व्याज लागतं. बँकेच्या पाठपुराव्यामुळे जर ग्राहक परतफेडीची रक्कम भरायला तयार झाला आणि व्याजामध्ये सूट मागायला लागला तर काही प्रमाणामध्ये दंड व्याज कमी केलं जातं.
मात्र व्याज हे द्यावंच लागतं. अशा ग्राहकाला जर दंड व्याजात सूट दिली तर तशी नोंद त्याच्या लेजरमध्ये करावी लागते. अशा ग्राहकानं जर रेग्युलर व्याज दिलं नाही तर बँक अधिकारी नाईलाजानं मुद्दल जमा करून घेतात आणि सेटल किंवा राईट ऑफ असा शेरा मारून ते कर्ज खातं बंद करतात. मग अशा ग्राहकाला भविष्यात कर्ज मिळण्याची शक्यता नसते. त्यामुळे कर्जाची परतफेड करताना भाजी बाजारासारखी घासाघीस करू नका. काही फरक पडणार नाही. फायदा तर होणार नाही, उलट पायावर धोंडा मारून घ्याल. अशाच छोट्या मोठ्या पण महत्वाच्या विषयांवर ते चर्चा करण्यासाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, भरपूर शेअर करा. या व्हिडिओ बाबतचं तुमचं मत खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.